ओके, सो स्टार्ट. आपण मागच्या क्लासमध्ये बघा स्टेट्स ऑफ मॅटर बघितलं आणि वेगवेगळ्या स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्यात. सॉलिड स्टेट्स बघितले, लिक्विड स्टेट्स बघितलं आणि गॅसियस स्टेट बघितलं. त्याच्या मागचं रिझन सुद्धा बघितलं की काय रिझन आहे, का वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या स्टेट्समध्ये प्रेझेंट असतात. तर त्याच्या मागे कारण आपण बघितलं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द व्हेरियस पार्टिकल्स ऑफ दॅट मॅटर. त्या पदार्थाचे वेगवेगळे जे कण आहेत त्यांच्यामध्ये जे आकर्षण बल असतं ते कमी किंवा जास्त असतं आणि त्याच्यामुळे पदार्थ हा विशिष्ट अवस्थेमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे टेबल हा नेहमी सॉलिडच आहे किंवा रॉकेल असेल किंवा आपल्याकडचं पाणी असेल ते लिक्विड आहे. ओके, सो ते का आहे तर त्यांच्यामध्ये जे कण आहेत त्यांच्यातलं जे अट्रॅक्शन फोर्स आहे, त्यांच्यातलं जे आकर्षण बल आहे, त्यांची तीव्रता, त्यांची किंमत जी आहे त्याच्यावरती ठरतं तो पदार्थ स्थायू असेल की द्रव असेल की वायू असेल. आता हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. ओके, जस्ट टू रिवाइज इट वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट पोर्शन. ओके, आता हे झालं आपलं मागच्या क्लासमध्ये झालेलं. आता आपल्याला बघायचं की वेगवेगळे जे अवस्था आहेत, म्हणजे स्थायू अवस्था असेल, द्रव अवस्था असेल किंवा वायू अवस्था असेल. ओके, तर यांचे नेमके गुणधर्म काय आहे किंवा कोणत्या अवस्थेला आपण स्थायू अवस्था म्हणावं किंवा कोणत्या अवस्थेला आपण द्रव अवस्था म्हणावं किंवा कोणत्या अवस्थेला आपण वायू अवस्था म्हणावं. ओके, सो त्यांच्या काही विशिष्ट प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत. त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो की हा पदार्थ स्थायू पदार्थ आहे किंवा हा पदार्थ द्रव पदार्थ आहे किंवा हा पदार्थ वायू पदार्थ आहे. ओके, मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे, कोणते कोणते गुणधर्म आहे की ज्याच्यावरनं आपल्याला सांगता येतं की बाबा हा जो पदार्थ आहे हा स्थायू आहे, हा सॉलिड आहे. ओके, सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जर असेल तर ती आहे त्या पदार्थाचा विशिष्ट असा आकार, शेप. ओके, आणि शेपच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण बघूयात सॉलिड्स. आता तुम्ही मला उदाहरणं सांगितली होती मागच्या क्लासमध्ये, एक्झाम्पल सांगितली होती सॉलिड्सची. ओके, मी तुम्हाला म्हटलं होतं की टेबल, चेअर, बुक, ओके, मोबाईल, all these are examples of solid substances. Okay, and if you carefully observe all these substances, they will have a definite shape. Table has its own shape, chair has its own shape, book has its own shape. Okay, so हे जे सॉलिड पदार्थ आहे किंवा स्थायू पदार्थ आहे यांना स्वतःचा असा एक विशिष्ट आकार असतो. तुमच्या मोबाईलचा आकार बघा, तुमच्या टेबलचा आकार बघा, तुमच्या खुर्चीचा आकार बघा, तुमच्या मोबाईलचा आकार बघा. इन दॅट मॅटर, फॉर दॅट मॅटर तुम्ही रबर बघा, रबराला पण एक विशिष्ट आकार असतो. ओके, तुम्ही त्याच्यावरती दाब दिला की त्याचा आकार बदलणार, पण जर तुम्ही तो दाब काढून टाकला तर मात्र ते रबर परत त्याच्याच आकारामध्ये येईल. सो ही जी प्रॉपर्टी आहे की सॉलिड्स हॅव अ डेफिनाइट शेप. स्थायू पदार्थांना त्यांचा स्वतःचा एक विशिष्ट असा आकार असतो. ओके, आणि आता रबराच्या बाबतीत किंवा तुम्ही म्हणाल स्पंज पण आहे नाही का, की स्पंजचा आकार सुद्धा जर का आपण त्याच्यावरती दाब दिला तर तो बदलतो. मग असं का? तर दिस प्रॉपर्टी ऑफ स्पंज ऑर रबर इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिसिटी. त्याला प्लास्टिसिटी असं म्हणतात. त्याला आपण काय म्हणूयात, सांपिंड्यता असं म्हणतात, की जर तुम्ही दाब दिला तर तो आकार बदलतो, पण जर का दाब काढून घेतला तर पुन्हा तोच आकार मूळ स्थितीमध्ये येतो. दॅट इज कॉल्ड प्लास्टिसिटी. पण स्थायूंना त्यांचा स्वतःचा एक विशिष्ट असा आकार असतो. ओके, म्हणजे कुठलाही स्थायू पदार्थ घ्या, तुम्ही कुठलंही उदाहरण सांगा, त्याला त्याचा स्वतःचा एक विशिष्ट असा आकार असतो, शेप असतो. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉलिड की दे हॅव डेफिनाइट शेप. ओके, दुसरं त्यांचा विशिष्ट असा व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूम म्हणजे काय तर त्यांना स्वतःचं एक विशिष्ट असं आकारमान सुद्धा असतं. म्हणजे आता साधारण ही पॉवर बँक आहे. आता या पॉवर बँकला विशिष्ट असा आकारमान असणार आहे.
ओके, म्हणजे याचा आकार तर ठीक आहे, आकार तर फिक्स आहे याचा, की याचा आकार कसा आहे, आयताकृती आहे. ओके, आणि याचा मात्र आकारमान मात्र हे एवढंच आहे. ओके, आकारमान म्हणजे काय, तर तो पदार्थ किती जागा व्यापतो. द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट. कुठल्याही पदार्थाचं स्वतःचं एक आकारमान असतं, स्वतःचं एक व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, तर त्या पदार्थाने किती जागा व्यापलेली आहे. ओके, म्हणजे त्या पदार्थाने नेमकी किती जागा घेतली. आता हवेमध्ये ही सगळी इकडे तिकडे आपल्याला स्पेस दिसते आहे, पण द स्पेस ऑक्युपाइड बाय धिस ऑब्जेक्ट, दिस पॉवर बँक, ओके, इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम. आणि तो मोस्टली तो ml मध्ये मोजतात, किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये सुद्धा मोजतात. ओके, सेंटीमीटर क्यूब मध्ये म्हणजे किती, तर इथून इतकं सेंटीमीटर, लांबी इतकी सेंटीमीटर, रुंदी इतकी सेंटीमीटर आणि उंची इतकी सेंटीमीटर. म्हणजे समजा याची लांबी आता 5 सेंटीमीटर आहे. ओके, रुंदी 1 सेंटीमीटर आहे आणि उंची 3 सेंटीमीटर आहे. तर 5/3/1. ओके, हा झाला याचं आकारमान. 5 गुणिले 3 15 गुणिले 1 15 सेंटीमीटर क्यूब, हा याचा आकारमान झाला, याचा व्हॉल्यूम झाला. ओके, याला म्हणतात व्हॉल्यूम, की त्याने किती जागा व्यापलेली आहे, तिचं आकारमान किती आहे. आणि हे जे सगळे सॉलिड पदार्थ असतात यांचं काही विशिष्ट असं ठराविक असं आकारमान असतं. म्हणजे तुमच्या मोबाईलचं काही विशिष्ट व्हॉल्यूम असेल, तो काहीतरी विशिष्ट जागा ऑक्युपाय करतो. तुमचा टेबल आहे तो विशिष्ट जागा ऑक्युपाय करतो, खुर्ची विशिष्ट जागा ऑक्युपाय करते. सो ही जी जागा आहे, जितकी जागा त्या पदार्थाने घेतलेली आहे त्याला म्हणतात व्हॉल्यूम. द स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम. आणि तो सॉलिडचा स्पेसिफिक असतो. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, इट हॅज अ स्पेसिफिक शेप. ओके, सो हे असे काही प्रॉपर्टीज आहेत. जर का कुठलाही पदार्थ असेल त्याला स्वतःचा शेप असेल, त्याला स्वतःचा व्हॉल्यूम असेल, देन वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट इज अ सॉलिड वन. ओके, आणि त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट जो आहे, सॉलिड पदार्थ हे जे आहे हे कॉम्प्रेस होत नाही. कॉम्प्रेस होत नाही म्हणजे काय, जर तुम्ही त्याच्यावरती फोर्स दिला, दाब दिला, बरं का, जर तुम्ही त्याच्यावरती दाब दिला, फोर्स दिला, तर त्यांचा आकार बदलत नाही. ओके, एक्सेप्शन आहे स्पंज, रबर असे काही पदार्थ. ओके, पण मोस्टली सॉलिड डझंट कॉम्प्रेस. ओके, सॉलिड डझंट कॉम्प्रेस. सॉलिड किंवा स्थायू पदार्थ हा आहे तो असा दाबला जात नाही. त्या दाबल्यामुळे, दाब दिल्यामुळे त्याचं आकारमान कमी होत नाही, त्याचं व्हॉल्यूम चेंज होत नाही, त्याचा शेप चेंज होत नाही. हा सॉलिडचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. कॉम्प्रेसिबिलिटी अगदीच कमी आहे किंवा नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. ते कॉम्प्रेसिबल नाही. सॉलिड्स आर नॉट कॉम्प्रेसिबल. त्यांची मराठीत त्याला सांपिंड्यता असं म्हणतात. सांपिंड्यता, की त्याच्यावरती दाब दिला तर त्याचा आकारमान किंवा आकार बदलत नाही. हे सॉलिडचे किंवा स्थायू पदार्थांचे काही गुणधर्म आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण बघितले, की धातूचे तुकडे असतील, साखर असेल, मीठ असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, कुठल्याही प्रकारची ही सगळी सॉलिडची उदाहरणं आहेत आणि ह्या सॉलिडच्या प्रॉपर्टीज आहेत. आता आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं, काय विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. आणि त्याच्यामध्ये खाली अशा 2-4 प्रॉपर्टीज दिल्या जातात आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं की कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज सॉलिडच्या आहेत. ओके, आता डेफिनाइट शेप किंवा विशिष्ट आकार, विशिष्ट आकारमान, डेफिनाइट व्हॉल्यूम. ओके, ऑल दीज आर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता तुम्ही लिक्विडचा विचार करा. ओके, लिक्विडचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. बरं का, त्यांचा एक विशिष्ट असा व्हॉल्यूम असतो, त्यांचं एक विशिष्ट असं आकारमान असतं. पण लिक्विड डझंट हॅव डेफिनाइट शेप. लिक्विड जे आहेत त्यांना स्वतःचा विशिष्ट असा आकार नसतो. ज्या भांड्यांमध्ये तुम्ही लिक्विड्सला टाकाल त्या भांड्यांचा शेप ते घेतात. तुम्ही त्याला छोट्याशा कपामध्ये टाकलं तर कपाचा आकार ते घेतील. तुम्ही त्याला मग मध्ये टाकलं तर मगाचा आकार ते घेतील. तुम्ही त्याला तांब्यामध्ये टाकलं तर तांब्याचा आकार ते घेतील.
सो लिक्विड्स डझंट हॅव डेफिनाइट शेप. लिक्विड्सला डेफिनाइट शेप नसतो. ओके. पण दे हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. त्यांचा व्हॉल्यूम सारखाच असणार आहे. आता तुम्ही 1 कप भर दूध घेतलं, तर त्याचं जे आकारमान आहे म्हणजे 100 ml चा साधारण कप असतो आपला. ते 100 ml चं दूध तुम्ही घेतलं. ओके. आणि ते 100 ml चं दूध तुम्ही तांब्यामध्ये टाकलं तरी पण ते 100 mlच राहील. त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही. किंवा तुम्ही ते एखाद्या टाकीमध्ये जरी टाकलं बरं का, तरी पण ते 100 mlच राहील, कारण इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. लिक्विड हॅव स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्यांना स्वतःचं एक त्यांचं विशिष्ट असं आकारमान असतं. पण आकार नसतो. आकार ते कुठल्याही भांड्याचा घेऊ शकतात. ओके. सो इफ अ सबस्टन्स हॅज अ डेफिनाइट शेप and definite volume, then it is solid. Okay. If a substance is having a definite volume but doesn't have a definite shape, then we can say that the substance is a liquid one. Okay. तो लिक्विड असतो, त्याला स्वतःचा असा शेप नसतो. तुम्ही ज्या भांड्यामध्ये त्याला टाकाल त्या भांड्याचा तो आकार घेत असतो. सो अशा पद्धतीनं सॉलिड्स आणि लिक्विड. आता आपण जसं बघितलं होतं कॉम्प्रेसिबिलिटी किंवा सांपिंड्यता, किंवा जर दाब दिला तर लिक्विडचा आकार बदलतो का, तर हो. जर तुम्ही लिक्विड्स वरती दाब दिला, प्रेशर दिलं बरं का, तर त्यांचा आकार कमी 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 होऊ शकतो. ओके. लिक्विड्स आर कॉम्प्रेसिबल. त्यांचा गुणधर्म आहे सांपिंड्यता. त्यांचा आकार कमी होऊ शकतो जर आपण लिक्विड्स वरती दाब दिला तर. लिक्विड्स वरती कम्प्रेस होणार. सो लिक्विड्स वरती दाब दिला तर मात्र ते कम्प्रेस होतील. ओके. ते सांपिंड्यता पावतील. ते त्यांचा आकार जो आहे, आकारमान जे आहे ते कमी होईल. आणि हा लिक्विडचा महत्वाचा गुणधर्म आहे. लिक्विड्स आर कम्प्रेसिबल. सांपिंड्यता, लिक्विड द्रव पदार्थांच्या अंगी सांपिंड्यता असते. ते कम्प्रेस होऊ शकतात. त्यांचा आकार आणि आकारमान कमी होऊ शकतं. सो हे अशा पद्धतीनं सॉलिड्स, लिक्विड्स. आणखी एक लिक्विडचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. तुम्हाला कोणाला गेस करता येतो का? बघा बरं गेस करून की लिक्विडचा किंवा द्रव पदार्थांचा असा कोणता गुणधर्म आहे की जो आपण बऱ्याचदा बघत असतो. जर तुम्ही समजा तुमचं दूध आहे ते तुम्ही असं सांडून दिलं फरशीवरती तर काय होईल बरं? कोण सांगतं? दुधाला जर मी असं खाली सांडून दिलं फरशीवरती, तो स्प्रेड होणार. ते पसरल. हा, ते पसरल, स्प्रेड होईल. ओके. आणि ते फ्लो व्हायला सुरुवात होईल. ते वाहायला लागेल, नाही का? म्हणजे उताराच्या दिशेने ते व्हायला लागेल. सो फ्लुइडिटी किंवा त्याला आपण म्हणतो फ्लोविंग नेचर. तर फ्लुइडिटी, प्रवाहिता, मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रवाहिता. ओके. आणि प्रवाहिता, फ्लुइडिटी, फ्लोविंग नेचर हे सगळे लिक्विडचे गुणधर्म आहेत. दूध असेल, पाणी असेल, रॉकेल असेल, केरोसिन असेल, काही ते थोड्या वेळानंतर म्हणजे तुम्ही त्याला फरशीवरती टाकलं तर उताराच्या दिशेनं ते व्हायला लागतील. ओके. सो फ्लुइडिटी किंवा त्याला मराठीमध्ये प्रवाहिता असं म्हणतात. ही प्रवाहिता किंवा फ्लुइडिटी हा लिक्विडचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. हा सॉलिडच्या अंगी नाहीये, अजिबात नाही. कारण सॉलिड कधीच फ्लो होताना आपण दिसत नाही. आपण ही पॉवर बँक जर का जमिनीवरती टाकली तर जिथं टाकली ती तिथंच पडून राहणार आहे. ती काही अशी वाहत वाहत जाणार नाही. ओके. सो सॉलिड डझंट हॅव प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी. ओके. ते फ्लोविंग नेचर सॉलिडचं नाहीये. ते प्रवाहिता हा गुणधर्म सॉलिडच्या किंवा स्थायू पदार्थांच्या अंगी नाहीये. पण द्रव पदार्थांच्या अंगी मात्र प्रवाहिता आहे. द्रव पदार्थ हे उताराच्या दिशेनं वाहून जाऊ शकतात. सो हा एक महत्वाचा गुणधर्म द्रव पदार्थांचा आहे. येतोय सगळ्यांच्या लक्षात मी काय सांगतोय ते? हो सर. ओके, गुड. चला, हा आता नेक्स्ट आपण गॅस. आता गॅसच्या बाबतीत जर का बघायचं झालं तर गॅसेसला कुठल्याही प्रकारचा शेप सुद्धा नसतो.
बरं का. डेफिनाईट शेप सुद्धा नसतो आणि डेफिनाईट व्हॉल्यूम सुद्धा नसतो. त्यांना कुठल्याही विशिष्ट प्रकारचा आकार सुद्धा नसतो आणि त्यांना विशिष्ट प्रकारचं आकारमान सुद्धा नसतं. म्हणजे काय, तर जर तुम्ही गॅस घेतला आणि त्याला जर का तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं बरं का, तर त्या भांड्याचं पूर्ण आकारमान तो घेऊन घेतो. तो त्या भांड्यांमध्ये सगळीकडे पसरतो. आपण काय म्हणतो की हवा ही सगळीकडे आहे. रिकामं भांड जरी असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा हवा असते, कारण हवेचा हा गुणधर्म आहे ती सगळीकडे पसरते. हवेचा इन द सेन्स गॅसेसचा किंवा वायूचा. ते पार्टिकल जे असतात, कण जे असतात ते सगळीकडे पसरतात, कारण त्यांच्यामध्ये हायेस्ट एनर्जी असते. जर आपण सॉलिडचा, लिक्विडचा आणि गॅसेसचा जर विचार केला तर गॅसेसचे जे कण असतात, गॅसेसचे जे पार्टिकल्स असतात, वायूचे जे कण असतात, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी असते, ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमुळे ते इकडे तिकडे पसरतात. ओके. आणि त्याच्यामुळे ते कधीही एका जागी स्थिर नसतात. त्यांची सतत हालचाल होत असते, ती इकडे तिकडे सगळीकडे पसरत असतात. म्हणून तुम्ही जर तुमच्या कुठल्याही गॅसला एखाद्या भांड्यामध्ये टाकलं तर ते सगळ्या भांड्याचा आकार आणि सगळ्या भांड्याचं आकारमान ते गॅसेस घेत असतात, ते वायू घेत असतात. त्याच्यामुळे गॅसेस जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आकार सुद्धा नाहीये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं आकारमान सुद्धा नाहीये. नो डेफिनाइट शेप, नो डेफिनाइट व्हॉल्यूम. ओके. सो गॅसेस डोंट हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. गॅसेसला किंवा वायूंना कुठल्याही प्रकारचा ना आकार आहे ना आकारमान आहे. त्यांना आकार सुद्धा नाही आणि आकारमान सुद्धा नाही. ओके. पण दे कॅन फ्लो. ओके. त्यांच्यामध्ये फ्लुइडिटी हा गुणधर्म आहे. गॅसेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाऊ शकतात, ते फ्लुइडिटी त्यांच्यामध्ये आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे गॅसेसची, ती म्हणजे प्रसरण पावणे. ओके. किंवा त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो, किंवा सगळीकडे पसरणे, इकडे तिकडे सगळीकडे पसरणे हा गॅसेसचा किंवा जे आपले वायू आहेत त्यांचा महत्वाचा गुणधर्म आहे, डिफ्युजन नावाचा. सगळ्यात महत्वाचं आहे गॅसेस हॅव डिफ्युजन, प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन. ते डिफ्यूज होतात. म्हणजे तुम्ही गॅसेसला जर का एका ठिकाणी ठेवलं, म्हणजे तुम्ही साधारण तुमच्या घरामध्ये अगरबत्ती लावली, तुम्ही अगरबत्ती जर एका कोपऱ्यामध्ये लावली तर अगरबत्तीचा वास तुम्हाला दुसऱ्या कोपऱ्यामध्ये येतो की नाही? अगरबत्ती जर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये लावली, एका तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही अगरबत्ती लावली तर त्या अगरबत्तीचा वास तुम्हाला दरवाजामध्ये सुद्धा येतो. याचं कारण आहे ते जे पार्टिकल्स आहेत अगरबत्तीच्या याच्यातनं निघालेले गॅस पार्टिकल्स. ओके. सो दीज गॅस पार्टिकल्स डिफ्यूज इन टू एअर. ते त्यांचं डिफ्युजन होतं, त्यांचं परासरण होतं बाकीच्या वायूमध्ये, खोलीमधल्या सगळ्या वायूमध्ये, आणि ते एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत येतात. ओके. सो याला डिफ्युजन म्हणतात, त्याला परासरण म्हणतात आणि हे वायूचं सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. ओके. लिक्विड सुद्धा डिफ्यूज होतात पण अगदी कमी प्रमाणावरती. कारण तुम्ही बघितलं असेल, जर आपण दोन लिक्विड्स एकत्र केले तर ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. म्हणजे साधारण उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर इथेनॉल आहे आणि पाणी आहे. इथेनॉल आणि पाणी जर तुम्ही मिक्स केले तर एकमेकांमध्ये डिफ्यूज होतील. पाण्यामध्ये इथेनॉल, इथेनॉलमध्ये पाणी मिक्स होईल. ओके. सो अशा पद्धतीनं डिफ्युजन ही गॅसेसची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. लिक्विडच्या अंगी डिफ्युजन आहे. ओके. पण सॉलिड डझंट हॅव प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन. सॉलिडचे कण जे आहेत ते आपली जागा सोडून दुसरीकडे असे पसरत नाही, ते जिथे आहे तिथेच राहतात. ओके. आणि सगळा सॉलिड पदार्थ इंटॅक्ट असतो. ओके. त्याला एक डेफिनाइट शेप असतो, त्याला एक डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. लिक्विड जो आहेत त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, शेप नसतो. पण गॅसेस जे आहेत त्यांना शेप पण नाही आणि व्हॉल्यूम पण नाही. ओके. त्यांना आकार पण नाही, त्यांना आकारमान सुद्धा नाही. ओके. पण हे काही गुणधर्म आहेत, म्हणजे प्रवाहिता किंवा फ्लुइडिटी. फ्लुइडिटी हा लिक्विडचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. गॅसेसच्या अंगी सुद्धा फ्लुइडिटी आहे. गॅसेस सुद्धा एका जागेहून दुसऱ्या जागी फ्लो होऊ शकतात.
म्हणून बघा लिक्विड्स आणि गॅसेस यांना एकत्रितपणे मिळून फ्लुइड असं म्हणतात बरं का. लिक्विड्स आणि गॅसेस म्हणजे द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ बरं का, यांना एकत्रितपणे मिळून फ्लुइड असं म्हणतात, कारण त्यांच्या अंगी फ्लुइडिटी आहे. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाऊ शकतात, म्हणून त्यांना फ्लुइड असं म्हणतात. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं की फ्लुइड मध्ये काय काय येतं, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे लिक्विड्स अँड गॅसेस. द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ हे दोनही पदार्थ फ्लुइड आहेत, कारण त्यांच्या अंगी फ्लुइडिटी आहे. मग तो मध असला तरी, कारण आपण मागच्या क्लासमध्ये बघितला की मध किंवा हनी जे आहे दॅट इज अ लिक्विड अँड इट हॅज अ फ्लुइडिटी. अगदी कमी असेल, कमी जास्त असू शकते बरं का. पाणी आहे ते एकदम जोरात फ्लो होतं, पण मध आहे तो अगदी स्लोली फ्लो होतो. ओके, सो फ्लुइडिटी मध्ये असं कमी जास्तपणा असू शकतो बरं का. पण लिक्विड्स हॅव प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी, गॅसेस हॅव प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी. आता राहिला कॉम्प्रेसिबिलिटीचा प्रश्न गॅसेसच्या बाबतीत. म्हणजे सॉलिड्स जर कॉम्प्रेस केले, त्यांच्यावरती दाब दिला तर त्यांचा आकारमान बदलत नाही. लिक्विड्स वरती जर का दाब दिला तर मात्र त्यांचा आकारमान किंवा आकार जो आहे तो कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही गॅसेस वरती दाब दिला, जर तुम्ही वायूवरती दाब दिला तर दे आर हायली कंप्रेसिबल. गॅसेस आर हायली कंप्रेसिबल. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सांपिंड्यता आहे. जर तुम्ही गॅसेस वरती दाब दिला तर त्यांचं आकारमान कमी 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 होऊ शकतात. तुम्ही गॅसेसला कंप्रेस करू शकतात. तुम्ही त्याच्यावरती दाब दिला तर त्यांचं आकारमान आणखीन कमी कमी होईल, त्यांचा आकार आणखीन कमी 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 होत जाईल. आणि म्हणून हे जे वायू आहे ते यांच्या अंगी खूप मोठ्या प्रमाणावरती सांपिंड्यता आहे. दे आर हायली कंप्रेसिबल. गॅसेस किंवा वायू पदार्थ हे खूप मोठ्या प्रमाणावरती कंप्रेस होऊ शकतात. आणि म्हणून मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जो स्वयंपाकाचा गॅस असतो, तो स्वयंपाकाचा मुळात तो गॅस असतो, पण त्याच्यावरती दाब दिला जातो, त्याच्यावरती कॉम्प्रेस केलं जातं, खूप मोठ्या प्रमाणावरती तो त्या सिलेंडर मध्ये भरला जातो. त्याला LPG असं म्हणतात. तो लिक्विफाईड असतो. त्याच्यावरती दाब दिला, जर का या वायूंवरती दाब दिला बरं का, तर काय होतं, त्यांचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होतं. आणि म्हणून आपल्या स्वयंपाकाचा जो गॅस असतो त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असं म्हणतात. खूप मोठ्या प्रमाणावरती त्या वायूवरती दाब दिला की त्याचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं. आपण बघणार आहोत आता. आपला पुढचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की अवस्थांतर, म्हणजे एका अवस्थेचं दुसऱ्या अवस्थेमध्ये होणारं रूपांतर, म्हणजे सॉलिडचं लिक्विड मध्ये होणारं रूपांतर, लिक्विडचं गॅस मध्ये होणारं रूपांतर, किंवा गॅसचं लिक्विड मध्ये होणारं रूपांतर, लिक्विडचं सॉलिड मध्ये होणारं रूपांतर. हे जे रूपांतर आहे, हे जे अवस्थांतर आहे, ओके, किंवा हे जे इंटरचेंज ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर आहे, हे आपल्याला आता बघायचं आहे. पण इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला? मी जे आतापर्यंत शिकवलं, जे आतापर्यंत सांगितलं, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का? काही शंका आहे का? काही विचारायचं आहे का तुम्हाला? नाही. ओके, सगळं समजलं तुम्हाला? सॉलिड्स, लिक्विड, गॅसेस आणि त्यांच्या प्रॉपर्टीज. हो सर. हो. ओके, गुड. सो आता आपण काय बघणार आहोत? आता आपण बघणार आहोत अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे काय की एक स्टेट्स ऑफ मॅटर आहे, तिचं रूपांतर दुसऱ्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये होतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण सगळ्यांनी बर्फ बघितलेला असतो. आपल्याकडे बर्फ असतो, ओके, आणि त्या बर्फाला जर का आपण उष्णता द्यायला सुरुवात केली, जर त्या बर्फाला आपण गरम करायला सुरुवात केली तर काय होईल? लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. ओके, दॅट विल बी कन्वर्टेड इनटू लिक्विड फॉर्म. ओके, सो स्टेट्स ऑफ मॅटरचा चेंज बघा कसा होतोय. सॉलिड होता, त्याला हीट केलं, त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं, त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली, ओके, त्याला उष्णता दिली,
तर त्या स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होतंय. ओके, द सॉलिड आईस इज कन्व्हर्टिंग इनटू लिक्विड वॉटर. पदार्थ तोच आहे बरं का. आता जर का तुम्ही केमिकली म्हणायला गेलात तर बर्फामध्ये सुद्धा पाणीच असतं आणि पाण्याची जी वाफ होते नंतर त्याच्यामध्ये सुद्धा पाणीच असतं. ते पाणीच आहे, केमिकली ते एकच सबस्टन्स तो आहे, पण स्टेट्स ऑफ मॅटर चेंज होत आहे. जर तुम्ही आईसला हीट केलं तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतंय, लिक्विडमध्ये होतंय. सॉलिड्सचं रूपांतर लिक्विडमध्ये होतंय. ओके, आणि हे जे प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये सॉलिड्सचं रूपांतर लिक्विड्समध्ये होतं त्याला म्हणतात मेल्टिंग, किंवा त्याला म्हणतात विलयन, किंवा त्याला म्हणतात फ्युजन. काय म्हणतात? मेल्टिंग म्हणतात, विलयन म्हणतात, किंवा त्याला फ्युजन असं म्हणतात. जिथं सॉलिड्सचं रूपांतर लिक्विड्समध्ये होतंय, आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होतंय, लिक्विड वॉटरमध्ये होतंय. सो हा पहिला अवस्थांतराचा प्रकार, हा पहिला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. ओके, स्थायू पदार्थापासून द्रव पदार्थाकडे आणि स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं, याला म्हणतात काय? मेल्टिंग असं म्हणतात. याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे बघा, विलयन. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये वितळणे असं म्हणतो, तर ते विलयन होणे. ओके, किंवा फ्युजन होणे, किंवा मेल्टिंग होणे, असं काही म्हटलं तरी पण चालतं बरं का. परीक्षेमध्ये असेच प्रश्न, असेच ऑप्शन्स फिरवून फिरवून दिले जातात. तुम्हाला परीक्षेमध्ये मेल्टिंग हा ऑप्शन देणार नाहीत, फ्युजन हा ऑप्शन देतील. ओके, किंवा मराठीमध्ये विलयन हा ऑप्शन देतील, वितळणे हा देणार नाही. तर हे शब्द जे आहेत त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अवघड करण्यासाठी, प्रश्नाला सोपा असतो, प्रश्न खूप सोपा असतो बरं का, पण त्याला अवघड करण्यासाठी म्हणून असं फिरवून ऑप्शन तुम्हाला दिला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीनं असं विलयन किंवा वितळणे, किंवा त्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये मेल्टिंग असं म्हणतो. ओके, सो आईस त्याचं रूपांतर वॉटरमध्ये होणे याला मेल्टिंग, विलयन किंवा वितळणे किंवा फ्युजन असं काहीही तुम्ही म्हणू शकतात. ओके, आणि ते केव्हा होतं? जेव्हा आपण सॉलिड्स पदार्थांना एनर्जी प्रोव्हाइड करतो तेव्हा. जेव्हा आपण सॉलिड पदार्थांना एनर्जी प्रोव्हाइड करतो तेव्हा. आता आपण बघितलं की सॉलिड पदार्थ जे आहेत त्यांचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना असे घट्ट चिटकून असतात. मग जर आपण हीट दिली, जर आपण उष्णता दिली, तर ते जे एकमेकांना घट्ट चिकटलेले कण आहेत ते असे लांब 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 जायला लागतात. त्यांची जी ऊर्जा आहे ती वाढायला लागते, कायनेटिक एनर्जी त्यांची इन्क्रीज व्हायला लागते. त्यांच्यातलं जे अट्रॅक्शन आहे ते कमी व्हायला लागतं. त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्या पार्टिकल्स मधलं, आईस पार्टिकल्स मधलं, ओके, ते डिस्टन्स वाढायला लागतं. त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी व्हायला लागतं. त्या पार्टिकल्सची एनर्जी वाढायला लागते आणि ते हळूहळू 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 एकमेकांपासून लांब 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 जायला लागतात आणि मग त्यांचं रूपांतर लिक्विड वॉटरमध्ये होतं. ओके, सो अशा पद्धतीनं सॉलिड्स आर कन्व्हर्टेड इंटू लिक्विड. स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होतं. ओके, सो हे असं आहे. याला वितळणे असं म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये, त्याला विलयन असं म्हणतात, त्याला मेल्टिंग असं म्हणतात, त्याला फ्युजन असं म्हणतात. काहीही म्हटलं तरी चालेल. ओके, परीक्षेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी हे सगळे शब्द आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ओके, सो आता हे बर्फ होतं, त्याला आपण हीट दिली, त्याला आपण एनर्जी दिली, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. आता जर का आपण आणखीन पाण्याला हीट प्रोव्हाइड केली, आणखीन पाण्याला उष्णता दिली, तर पुढे काय होतं? काय होतं बरं पुढे? कन्वर्ट होतो. गॅस Yes. त्याचं रूपांतर गॅसमध्ये कन्व्हर्ट होतं, त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं, वाफेमध्ये त्याचं रूपांतर होतं. ते जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ तयार होते. ओके, सो हे जे आहे इथं स्टेट्स ऑफ मॅटरचं चेंज बघा कसं होतंय, लिक्विड टू गॅस. ओके, लिक्विड टू गॅस. ओके, आता हे जे कन्व्हर्जन आहे याला म्हणतात बॉइलिंग, याला म्हणतात
बॉइलिंग किंवा याला म्हणतात उत्कलन. आपल्या मराठी भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये आपण त्याला उकळणे असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला शब्द आहे उत्कलन. ओके, किंवा आपण त्याला बॉइलिंग असं म्हणतो. ओके, लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होणे. ओके, सो ही बॉइलिंग प्रोसेस किंवा उत्कलनाची प्रोसेस किंवा उकळण्याची प्रोसेस ज्याच्यामध्ये लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होतंय. ओके, लिक्विड्स आर कन्व्हर्टेड इनटू गॅसेस, याला म्हणतात उत्कलन, उकळणे किंवा बॉइलिंग. ओके, आणि याच्यामध्ये कसं होतं, पुन्हा त्याच पद्धतीनं की लिक्विड पार्टिकल्स आहेत, आपण त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करतोय, हीट प्रोव्हाइड करतोय, त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती वाढत वाढत जाते. त्या लिक्विडच्या पार्टिकल्स मधलं डिस्टन्स जे आहे ते वाढत 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 जातं. ओके, त्यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या कणांमधलं, पार्टिकल्स मधलं, लिक्विड वॉटरच्या, ते जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते आणखीन कमी 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 होत जातं. ते आणखीन एकमेकांपासून लांब 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 जायला लागतात आणि फायनली दे आर कन्व्हर्टेड इनटू गॅसेस. दे आर कन्व्हर्टेड इनटू स्टीम. दे आर कन्व्हर्टेड इनटू पाण्याची वाफ तिथे तयार होते. आणि हे अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होतं फ्रॉम लिक्विड टू गॅस, आणि याला बॉइलिंग असं म्हणतात किंवा याला उत्कलन किंवा उकळणे असं म्हणतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? दोन गोष्टी बघितल्यात. कोणत्या कोणत्या? मेल्टिंग किंवा फ्युजन आणि बॉइलिंग किंवा उत्कलन. ओके, विलयन आणि उत्कलन. कळलं सगळ्यांना? हो सर. सर. ओके, आता येस येस, आता आपण काय बघू, आता आपण याच्या उलट बघू. जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर बर्फ आहे, त्याचं पाणी होतं आणि पाण्याची वाफ होते. तर पाण्याची वाफ आहे आणि त्या पाण्याच्या वाफेला आपण थंड केलं, त्या पाण्याच्या वाफेला आपण थंड केलं तर त्या वाफेचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. त्या वाफेचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. म्हणजे ती जी पाण्याची वाफ आहे, जर त्या पाण्याच्या वाफेला आपण थंड केलं, त्याचं टेम्परेचर कमी केलं, त्याचं तापमान कमी केलं, तर त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं. म्हणजे सॉलिड गॅसेसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेट बघा, स्टेट्स ऑफ मॅटरचा चेंज बघा कसा होतोय, फ्रॉम गॅस टू लिक्विड. ओके, जे गॅसेस तयार झालेले आहेत, ती पाण्याची वाफ तयार झालेली आहे, त्या पाण्याच्या वाफेचं तापमान आपण कमी केलं. ओके, ते फ्रीज मध्ये ठेवलं. ओके, फ्रीजर मध्ये वरती, तर काय होईल, त्या वाफेचं रूपांतर पुन्हा लिक्विडमध्ये होईल, पुन्हा लिक्विडमध्ये होईल. आणि ही जी प्रोसेस आहे फ्रॉम गॅस टू लिक्विड, ओके, याला म्हणतात कंडेन्सेशन. याला म्हणतात कंडेन्सेशन किंवा संघनन. ओके, म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघत असाल, सकाळी सकाळी तुम्हाला पानांवरती, झाडांच्या पानांवरती छोटे छोटे पाण्याचे ड्रॉप्स दिसत असतील. त्याला आपण दवबिंदू असं म्हणतो, ड्यू ड्रॉप्स आपण त्याला म्हणतो. बघितलेत? हो. हो सर. ओके, पाहिले. किंवा 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 येस, किंवा किंवा आणखीन आपलं रोजचं उदाहरण, की फ्रीज मध्ये तुम्ही पाणी ठेवलेलं होतं थंड झालेलं. ओके, ते थंड झालेलं पाणी तुम्ही बाहेर काढून ठेवलं. एका भांड्यामध्ये तुम्ही थंड झालेलं पाणी बाहेर काढून ठेवलं, तर थोड्या वेळानंतर त्या भांड्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला छोटे छोटे पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. बघितलंय कधी? थंड पाणी फ्रीज मधलं बाहेर काढून ठेवलं की त्या बाहेरच्या भांड्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. मॉइश्चर, त्याला मॉइश्चर आपण असं म्हणतो. ते वातावरणातलं मॉइश्चर असतं, ते वातावरणातलं बाष्प असतं, ते वातावरणातली ती वाफ असते. ओके, पण तापमान तिथे थंड होतं, कारण आपण ते थंड पाणी आहे, त्याच्यामुळे तिथलं तापमान अगदीच कमी होऊन जातं. तापमान कमी झालं, ओके, की ती जी हवा आहे, ती जी वाफ आहे, तिचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं, तिचं रूपांतर वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये होतं. सकाळी सकाळी खूप थंड तापमान असतं बघा, एकदम थंड तापमान असतं. त्या थंड तापमानामुळे वातावरणातलं जे बाष्प आहे, वातावरणातली जी वाफ आहे, तिचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. फ्रॉम गॅस टू लिक्विड कन्व्हर्जन तिथे होतं. आणि हे जे कन्व्हर्जन आहे
याला कंडेन्सेशन असं म्हणतात. याला कंडेन्सेशन असं म्हणतात. आलंय सगळ्यांच्या लक्षात? हो सर. येस हो, सर. सर. एलपी आणि देता येईल का? हा कशाचं एलपीजी कशाचं उदाहरण? एलपीजी नाही, एलपीजी हा एलपीजीचं ते कंडेन्सेशन नसतं, ते कंप्रेशन असतं. ते स्वतःहून केलेलं असतं. आपण त्याच्यावरती दाब दिला जातो. हे जे कंडेन्सेशन आहे जे आता आपण बघतोय, ओके, हे टेम्परेचरचं कन्व्हर्जन आहे. टेम्परेचर कमी झाल्यामुळे हे कंडेन्सेशन होत आहे. ओके, तिथे दाब वाढवला जातो. एलपीजीच्या बाबतीत काय केलं जातं? दाब दिला जातो, त्याच्यावरती प्रेशर लावलं जातं, त्याच्यावरती खूप मोठा दाब दिला जातो. ओके, आणि दाब दिल्यामुळे ते जे वायू आहे त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं एलपीजीच्या वेळी. ते कंप्रेशन आहे. ओके, त्याला आपण सांपिंड्यता किंवा कंप्रेसिबिलिटी किंवा कंप्रेशन म्हणू शकतो. ओके, सो हे दाब दिल्यामुळे होणारं ते कंप्रेशन आहे. आता इथे जे आपण उदाहरणं बघतोय, ड्यू ड्रॉप्सची असेल किंवा त्या वाटच्या भोवती होणारी कंडेन्सेशन असेल, भांड्याच्या भोवती होणारं कंडेन्सेशन असेल, किंवा तुम्हाला माहितीये वातावरणाच्या वरच्या भागामध्ये जेव्हा आपला पाऊस पडायला सुरुवात कशी होते ते, तर पाऊस म्हणजे ढग असतात. ढग म्हणजे काय असतात? ते वाफेचे बनलेले असतात. ओके, पण ते जेव्हा उंचावरती जातात तिथे तापमान कमी होतं आणि ती जी वाफ आहे, पाण्याची वाफ आहे, ज्यापासून ढग बनलेले असतात, त्या वाफेचं रूपांतर पाण्याच्या थेंबांमध्ये व्हायला सुरुवात होते. कारण वरती तापमान खूप कमी असतं. ओके, आणि त्याच्यामुळे पावसाचे थेंब छोटे 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 थेंब तयार व्हायला लागतात. मग छोटे थेंब आणखीन मोठा थेंब, मग मोठा थेंब आणखीन मोठा थेंब, आणि मग खूप मोठा थेंब तयार झाला की त्याला त्याचं वजन पेलत नाही म्हणून तो खाली पडतो आणि अशा पद्धतीनं पाऊस पडायला सुरुवात होते. सो पाऊस पडणं याच्या मागचं कारण सुद्धा हे कंडेन्सेशन आहे. गॅसेसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणं किंवा ड्यू ड्रॉप सकाळी आपल्याला जे दिसतात त्याच्या मागचं रिझन सुद्धा कंडेन्सेशन आहे. किंवा थंड पाणी जर का बाहेर काढलं तर त्या भांड्याच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे ड्रॉपलेट्स दिसतात, त्याच्या मागचं रिझन सुद्धा कंडेन्सेशन आहे. हे परीक्षेमध्ये विचारलं जातं बरं का, की ड्यू ड्रॉप्स फॉर्मेशनच्या मागे काय कारण आहे? तर ड्यू ड्रॉप फॉर्मेशनच्या मागे कंडेन्सेशन, याला मराठीमध्ये संघनन असा शब्द आहे. लक्षात ठेवा बरं का, संघनन असा शब्द आहे. हा संघनन झालं, कंडेन्सेशन झालं की गॅसेसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. आलंय लक्षात? हो. हो. ओके ओके ओके. सो हे अशा पद्धतीनं आपण बघितलं सॉलिड टू लिक्विड मेल्टिंग फ्युजन. ओके, लिक्विड टू गॅस बॉइलिंग उत्कलन, गॅस टू लिक्विड म्हणजे संघनन किंवा कंडेन्सेशन. ओके, आता लिक्विड टू सॉलिड. आता लिक्विड टू सॉलिड. आता लिक्विड्स आहेत त्याला जर का आपण फ्रीजरमध्ये ठेवलं, पाणी आहे त्याला जर का आपण फ्रीजरमध्ये ठेवलं, ओके, सो त्या फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते जे आहे त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. स्टेट्स ऑफ मॅटर कशा कन्व्हर्ट होतात बघा? लिक्विड टू सॉलिड. द्रव पदार्थापासून स्थायू पदार्थ तयार होतो. जर तुम्ही पाणी आहे ते फ्रीजरमध्ये ठेवलं, पाणी लिक्विड फॉर्म मध्ये आहे त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं, त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. आणि हे जे आहे याला म्हणतात सॉलिडिफिकेशन किंवा याला म्हणतात गोठण. त्याला आपण गोठणे असं म्हणतो. तर असं गोठण होणं, गोठणे किंवा सॉलिडिफिकेशन होणे म्हणजे लिक्विडचं रूपांतर सॉलिड्स मध्ये होणे. खूप सोपं असतं बरं का, सायन्स हे खूप सोपं आहे. की सॉलिडिफिकेशन म्हणजे काय? लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होणे. त्याला आपण आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पाणी गोठणं असं म्हणतो. ओके, आणि हे त्यालाच गोठण हा सुद्धा शब्द आहे. गोठण होणे, गोठणे किंवा सॉलिडिफिकेशन होणे, लिक्विडचं रूपांतर सॉलिड्स मध्ये होणे. येतंय सगळ्यांच्या लक्षात? हो सर. हो सर. ओके ओके, येस, ओके, येस, व्हेरी गुड. सो
हे असे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत, त्यांचं एकमेकांमध्ये रूपांतर होत असतं. आणि हे रूपांतर का होतं, तर त्यांचे जे कण आहेत ते एकमेकांपासून लांब जाणं किंवा जवळ येणं. ओके, जर कण एकमेकांपासून लांब गेलं तर सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचा गॅस. जर ते जवळ जवळ आले तर गॅसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड. ओके, हे असं त्यांच्या कणांमधली जी हालचाल आहे, त्यांच्यातलं जे अंतर आहे, त्यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कमी जास्त होतं, म्हणून स्टेट्स ऑफ मॅटर चेंज होतात. आपण त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करतो किंवा एनर्जी काढून घेतो. तापमान वाढवलं की स्थायू पदार्थाचं द्रव पदार्थ, द्रव पदार्थाचं वायू पदार्थ. जर तापमान कमी केलं, वायू पदार्थाचं द्रव पदार्थ, द्रव पदार्थाचं स्थायू पदार्थामध्ये रूपांतर होतं. पण काही वेळेस हे असाच सिक्वेन्स फॉलो होतो असं नाही. काही वेळेस असाच सिक्वेन्स फॉलो होतो असं नाही. काही पदार्थांच्या बाबतीत हा सिक्वेन्स फॉलो होत नाही. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. उदाहरण जर द्यायचं झालं तर आयोडीन किंवा नवसागर किंवा तुम्ही आम्ही बघितलं असेल, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, डांबर गोळ्या बघितलाय तुम्ही सगळ्यांनी. डांबर गोळ्या असतात बघा. येस, नॅप्थॅलिन बॉल्स. हो, पाहिल्या. नॅफ्थॅलिन बॉल्स, व्हेरी गुड. त्याला नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणतात किंवा डांबर गोळ्या म्हणतात. त्या डांबर गोळ्या आपण घरामध्ये जर का ठेवून दिल्या तर काही दिवसानंतर त्या डांबर गोळ्या नाहीशा झालेल्या आपल्याला दिसतात. कुठेच ती डांबर गोळी दिसत नाही. किंवा बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्यांचा आकार कमी 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 होत जातो. म्हणजे 4 दिवसानंतर बघितला तर 4 दिवसाच्या आधी डांबर गोळी एवढी होती, आता ती एवढीच कॅम्फर झाली. पण सर. आणखीन 4 दिवसानंतर कॅम्फर पण, व्हेरी गुड. कॅम्फर सुद्धा, कापूर सुद्धा. कापूर जो आहे, कापूर जर का उघडा ठेवला तर आपण म्हणतो कापूर उडून जातो. तर अगदी तशा पद्धतीनं, कारण हे जे सॉलिड पदार्थ आहेत, कॅम्फर हा सॉलिड पदार्थ आहे, डांबर गोळी ही सॉलिड पदार्थ आहे, आयोडीन हे सॉलिड पदार्थ आहे, नॅफ्थॅलिन डांबर गोळी तेच, किंवा नवसागर, हे जे सगळी उदाहरणं मी देतोय ही सगळी सॉलिड पदार्थ आहेत बरं का. आणि हे सॉलिड पदार्थ जर का उघडे ठेवले तर यांचं रूपांतर डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. काही वेळानंतर, काही दिवसानंतर आपल्याला कापूर दिसत नाही, काही दिवसानंतर आपल्याला डांबर गोळ्या दिसत नाहीत, काही दिवसानंतर आपल्याला आयोडीन दिसत नाही, काही दिवसानंतर आपल्याला ते नॅफ्थॅलिन आहे, ते जे आपले बॉल्स आहेत ते दिसत नाही. नवसागर जे आहे ते पण दिसत नाही, कारण त्यांचं रूपांतर सॉलिड्स मधनं डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. ओके, सॉलिड्स मधनं डायरेक्टली गॅसेसमध्ये त्यांचं रूपांतर होतं. आणि हे जे आहे याला सब्लिमेशन असं म्हणतात. याला सब्लिमेशन किंवा संप्लवन असं म्हणतात. येतंय सगळ्यांच्या लक्षात? हो सर. हो सर. ओके. सो हे अशा पद्धतीनं सब्लिमेशन किंवा संप्लवन, सॉलिड पदार्थ त्याचं रूपांतर डायरेक्टली गॅसेसमध्ये होणं. आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कसा प्रश्न विचारला जातो? खालीलपैकी कुठले पदार्थ आहेत की ज्यांचं संप्लवन होतं, ज्यांचं संप्लवन होतं किंवा होत नाही, अशा पद्धतीनं. आणि खाली ऑप्शन्स दिले जातात. तर आपल्याला उदाहरणं माहित पाहिजे की कोणते सबस्टन्सेस आहेत ज्यांचं संप्लवन होतं, ज्यांचं सब्लिमेशन होतं. तुम्ही पण मला उदाहरणं सांगितले. कॅम्फर सांगितलं, नवसागर मी तुम्हाला सांगितलं, आयोडीन मी तुम्हाला सांगितलं, किंवा नॅफ्थॅलिन बॉल्स किंवा त्याला डांबर गोळ्या आपण म्हणतो ते नॅफ्थॅलिन बॉल्स आहेत. हे अशी उदाहरणं आहेत की ज्यांचं रूपांतर सॉलिड्स मधनं डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. मध्ये लिक्विड स्टेट येतच नाही, त्यांचं रूपांतर डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. आणि या प्रोसेसला सब्लिमेशन किंवा संप्लवन असं म्हणतात. कळलं सगळ्यांना? हो सर. ओके, येस. तर हे असं अवस्थांतर किंवा कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, वन स्टेट टू अनदर स्टेट. आता मुद्दा राहिलाय की हे नेमकं कधी होतं किंवा कोणत्या तापमानाला कोणतं होतं. म्हणजे मी जसं म्हटलं की गोठण आहे किंवा सॉलिडिफिकेशन आहे ते किती टेम्परेचरला होतं? पाण्याच्या बाबतीत, फक्त आपण पाण्याच्या बाबतीत विचार करूयात. पाण्याच्या बाबतीत जे सॉलिडिफिकेशन आहे म्हणजे लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर होणं किंवा सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर होणं.
सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू सॉलिड, सॉलिडिफिकेशन किंवा मेल्टिंग, म्हणजे गोठण किंवा विलयन, ह्या ज्या दोन्ही प्रोसेस आहेत ह्या दोन्ही प्रोसेस 0 डिग्री टेम्परेचरला होतात, 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला पाण्याचा बर्फ होतो आणि बर्फाचं पाणी होतं. दोन्ही एकाच तापमानाला होतं बरं का. म्हणजे जर का तापमान समजा -16 डिग्री आहे, -16 डिग्री किंवा -18 डिग्री, -18 डिग्री, निगेटिव्ह 18 डिग्री तापमान सेल्सिअस तापमान आहे आणि ते तापमान वाढत 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 0 डिग्रीला आलं की तो जो बर्फ आहे त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होईल. किंवा 4 डिग्री तापमान आहे आणि ते 4 डिग्री पासून कमी 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 होत 0 डिग्री पर्यंत आलं की ते जे पाणी आहे त्याचं रूपांतर बर्फामध्ये होईल. तर पाण्याचा बर्फ आणि बर्फाचं पाणी हे 0 डिग्री सेंटीग्रेडला होतं. किंवा सॉलिडिफिकेशन अँड मेल्टिंग ऑर फ्युजन हे जे आहेत हे 0 डिग्री सेंटीग्रेडला होतं. येतंय सगळ्यांच्या लक्षात? की कळलं नाही? कळलं नसेल तर विचारून घ्या बरं का, कारण हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. किंवा गोठण की केव्हा होतं पाण्याचं, सॉलिडिफिकेशन केव्हा होतं पाण्याचं, किंवा मेल्टिंग केव्हा होतं पाण्याचं, किती डिग्री सेंटीग्रेडला होतं, हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो हे असं गोठण, सॉलिडिफिकेशन आणि मेल्टिंग या दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत, म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यात होणे, पाण्याचं रूपांतर बर्फात होणे, ह्या दोन्ही प्रक्रिया 0 डिग्री सेल्सिअसला होतात. ओके, आता नंतर म्हणजे लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये आणि गॅसेसचं रूपांतर लिक्विड्समध्ये होणे, म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणे आणि वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणे. सामान्य तापमानाला, सामान्य दाबाला बरं का, सामान्य दाबाला म्हणजे समुद्र सपाटीच्या दाबाला ही जी घटना आहे, ही जी प्रक्रिया आहे की पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणं आणि वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणं हे 100 डिग्री सेंटीग्रेडला होतं. मी सामान्य दाबाला म्हटलो आणि समुद्र सपाटीला म्हटलो, त्याचं कारण आहे हे बदलू शकतं जर तुम्ही उंचावरती गेलात तर. म्हणजे हिमालय प्रदेशामध्ये जर का गेलात तर 100 डिग्री सेंटीग्रेडलाच पाणी उकळेल असं नाही. तिथे ते कमी टेम्परेचरला उकळू शकतं, कारण तिथे जो दाब असतो तो कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो सुद्धा कमी होतो उंचावरती. जर तुम्ही हिमालयामध्ये गेलात तर साधारण 90-92 डिग्री सेंटीग्रेडलाच पाणी उकळायला लागतं. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं. पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. पण जर तुम्ही उंचावरती गेलात, एकदम हवेचा दाब जिथे कमी आहे तिथे गेलात तर तिथे 90-92 डिग्रीला सेल्सिअसलाच पाणी उकळायला लागेल, कारण तिथे आजूबाजूचा जो वातावरणाचा दाब आहे तो कमी झालेला असतो उंचावरती. येतंय सगळ्यांच्या लक्षात? ह्या गोष्टी आहेत, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात बरं का. आता प्रश्न असा विचारतात बघा, फिरवून प्रश्न विचारतात की हिमालयीन प्रदेशामधली जी लोक आहेत ती लोक प्रेशर कुकर वापरत नाही. प्रेशर कुकर वापरत नाही. याचं कारण आहे की पाण्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे, पाण्याचा जो उत्कलन बिंदू आहे तो तिथे ऑलरेडी कमी झालेला असतो. त्याच्यामुळे तिथं प्रेशर कुकर वापरण्याची गरज नसते. अन्न लवकर शिजावं म्हणून आपण आपल्या घरामध्ये प्रेशर कुकर वापरतो, पण तिथे अन्न खूप लवकर शिजतं कारण तिथे वातावरणाचा दाब कमी आहे, पाण्याचं उत्कलन उकळणं खूप लवकर होतं आणि त्याच्यामुळे तिथं अन्न खूप लवकर शिजतं हिमालयीन प्रदेशामध्ये उंचावरती. म्हणून तिथले लोक प्रेशर कुकर वापरत नाही. तिथे हवेचा दाब कमी असतो, पाण्याचा उत्कलन बिंदू कमी असतो, बॉइलिंग पॉइंट कमी असतो, म्हणून अन्न तिथं लवकर शिजतं आणि म्हणून तिथली लोक प्रेशर कुकर वापरत नाही. त्याचा संबंध आपण जे म्हटलं आज त्याच्याशीच आहे, उत्कलन बिंदूशीच आहे, बॉइलिंग पॉइंटशीच आहे. ओके, येतंय सगळ्यांच्या लक्षात? हो सर. येस सर. येस येस. सो आता याच्यात फक्त एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. तर मी ते तुम्हाला सांगितलं. मेल्टिंग पॉइंट म्हणजे की असं तापमान की ज्या तापमानाला
सॉलिडचं रूपांतर लिक्विड्स मध्ये व्हायला सुरुवात होते. आणि ते पाण्यासाठी 0 डिग्री सेंटीग्रेड आहे. तो पाण्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. आणि बॉइलिंग पॉइंट जे उत्कलन बिंदू, त्या तापमानाला द्रवाचं रूपांतर वायूमध्ये व्हायला सुरुवात होते, ते तापमान म्हणजे त्याचा उत्कलन बिंदू. आणि पाण्यासाठी ते 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, सो या बेसिक गोष्टी आहेत, फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्याच्यावरती पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता एक प्रश्न आणखीन विचारला जाऊ शकतो की बाबा आपल्या घरामध्ये जे फ्रीजर असतं, ते फ्रीजरचं तापमान किती असतं? तर ते जे फ्रीजर आहे त्याचं तापमान -18 डिग्री -18 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान त्या फ्रीजरचं असतं. वरच्या फ्रीजचा जो वरचा भाग असतो ना, त्याचं तापमान -18 डिग्री सेंटीग्रेड असतं. ओके, सो हे असं आहे, काही गोष्टी आहेत फॅक्च्युअल ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर मला वाटतं मेजॉरिटी पॉइंट मी या टॉपिक मधले कव्हर केलेले आहेत. काही राहिलं असेल तर मला आठवण करून द्या, आपण त्याच्यावरती चर्चा करू. ओके, काही आठवतंय, काही राहिलंय असं वाटतंय काही? ओके, काही अडचण आहे का, काही प्रश्न, काही विचारायचं आहे का? सर मला एक प्रश्न विचारायचा अस्मिता, होता. पलक, हा बोल बाळा बोल. सर कार्बन डायऑक्साईडचं पण सब्लिमेशन होतं का? कारण आपण तुम्ही सांगितलं की शुष्क बर्फाचं, मग ते शुष्क बर्फ ठेवला की त्याचं कार्बन डायऑक्साईड डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं. हो, कोरडा जो बर्फ असतो, कोरडा जो शुष्क बर्फ असतो, ड्राय आईस जो असतो, ओके, त्या ड्राय आईसचं रूपांतर डायरेक्टली कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये होतं, सब्लिमेशन होतं. व्हेरी गुड. असं विचारलं की खूप छान तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात. बरोबर, त्याचं डायरेक्टली रूपांतर कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये होतं आणि ते सुद्धा सब्लिमेशनचं किंवा संप्लवनचं एक्झाम्पल आहे. व्हेरी गुड, खूप छान, मस्त. आणखीन पलक, तू हँड रेस केला होता बाळा, काही विचारायचं होतं? सर डिफ्युजन नुसतं गॅसमध्ये होतं ना? हा, डिफ्युजन गॅसमध्ये होतं आणि लिक्विडमध्ये सुद्धा होतं. लिक्विड कॅन डिफ्यूज इनटू वन अनदर. ओके, लिक्विड्स मध्ये सुद्धा डिफ्युजन होतं, पण त्याचं प्रमाण कमी असतं. गॅसेस खूप मोठ्या प्रमाणावरती डिफ्यूज होतात. ओके, लिक्विड्स पण डिफ्यूज होतात बरं का, होत नाही असं नाही, पण खूप कमी होतात. मी जसं म्हटलं की वॉटर आणि अल्कोहोल जर का मिक्स केले तर ते एकमेकांमध्ये डिफ्यूज होतात. काही वॉटर अल्कोहोलमध्ये, काही अल्कोहोल वॉटरमध्ये जातं, त्याच्यामुळे ते डिफ्युजन तिथे होतं, नो डाऊट. पण ते प्रमाण लिक्विडच्या बाबतीत कमी असतं ॲज कम्पेअर टू गॅसेस. ओके, हो सर. आणखी कुणाला काही विचारायचं आहे? ओके, काही प्रश्न असला, काही समजलं नसेल तर ग्रुपवरती विचारलं तरी पण चालेल. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती विचारलं, दिवसभरामध्ये कधीही विचारा, उद्या विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा टॉपिक, हा चॅप्टर वाचा. कुठनं वाचायचं सांगितलंय मी तुम्हाला? स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी तो 6वीच्या पुस्तकातनं वाचायचा आहे. 5 नंबरचा टॉपिक आहे त्यांचा. आणि 9वीची NCERTची जे मुलं आहेत त्यांनी तो 9वीच्या चॅप्टर पुस्तकामधनं वाचायचा आहे. ओके, सो हा टॉपिक वाचून घ्या. जर याच्यामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर विचारा. याच्यामध्ये आता मला वाटतं याच्यात काही राहिलेलं नाहीये. हा टॉपिक मला वाटतं मेजॉरिटी कव्हर झालेला आहे, पण काही असलं तर आपण बघू. अदरवाईज आपण आता पुढच्या टॉपिक कडे वळूयात. चालेल सगळ्यांना? हो सर. हो सर. येस, तुमचा 9वीचा वर्ग आहे, त्याच्यामुळे आता आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहे तो आहे कायनेमॅटिक्स, किंवा त्याला गतीचे शास्त्र असं म्हणतो. गतीचे नियम वगैरे सगळे ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये, पुढच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत. या टॉपिक वरती उद्या टेस्ट होणार आहे. उद्या रविवार आहे ना? येस, उद्या रविवार आहे. ओके, हा. सो उद्या आपल्या जो क्लासची वेळ आहे आपली संध्याकाळची 7 वाजताची, ते संध्याकाळी 7 वाजता उद्या टेस्ट होणार आहे आणि या टीचमिंटच्या ॲपवरच होणार आहे. या टीचमिंटमध्ये टेस्टचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, तिथे तुम्हाला उद्या टेस्ट दिसायला लागेल आणि संध्याकाळी 7 वाजता तुमची टेस्टचा टायमिंग तुमचा
सुरू होईल आणि टॉपिक असेल स्टेट्स ऑफ मॅटर आणि कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, या स्टेट्स ऑफ मॅटर आणि त्याचं कन्व्हर्जन त्याच्यावरती उद्या आपण टेस्ट घेणार आहोत. सगळ्यांनी आज अभ्यास करायचा आहे. ओके. हो सर. ओके, चलो ठीक आहे. आपण आज संध्याकाळी पण क्लास घेणार आहोत बरं का, आपला रेग्युलरचा जो क्लास आहे तो. ओके, संध्याकाळी 7 वाजता पण. ठीक आहे, हा आपला कालचा राहिलेला क्लास होता. येतंय सगळ्यांच्या लक्षात? येस. हो सर. आणि आपण ट्राय करू टीचमिंट वरती घेण्याचा किंवा झूम वरती जसं शक्य झालं तसं. मी सांगतो तसं ग्रुप वरती. ओके. हो. हो सर. चलो, बाय बाय. बाय सर. काही विचारायचं नाहीये ना कुणाला? बाय बाय बाय.